भोपळ्याचे गुणधर्म म्हणजे कसे असतात की त्याच्यामध्ये आहे ना कॅल्शियम, विटामिन, लोह, फायबर हे भरपूर प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळं काय होतं की कोंबड्यांची त्वचा पण चांगली राहतात आणि हाडं पण मजबूत होतात चांगली. तर मी काय केलं 2-3 वेळा त्यांना चिरून टाकायचा प्रयत्न केला, बरं त्यांनी काय ते खाल्लं नाही, ते वाया घालवलं. म्हणून मी काय केलं की त्याला आहे ना चांगला चिरला काल आणि आहे ना त्याच्या खापा करून गुळाच्या पाण्यात तो भोपळा मी उकळला आणि गुळाच्या पाण्यामध्ये उकळून तर मी आज कोंबड्यांना देणार आहे आणि गुळाचं पाणी सुद्धा त्याच्यात तसंच ठेवलेलं आहे. तर आपल्या कोंबड्या किती आवडीने खात्यात. आता भोपळा तर प्रथम म्हणजे भरपूर प्रमाणात गरम असतो आणि गुळ पण भरपूर प्रमाणात गरम आहे. आता ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढण्यासाठी आपल्याला असं केलं पाहिजे की त्यांच्या शरीरात अशी भरपूर प्रमाणात ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, आपल्या कोंबड्या चांगल्या तंदुरुस्त राहिल्या पाहिजेत.